बौद्ध श्रीवसाचे घरी, बौद्ध श्रीवसाचे घरी, बुद्ध श्रीवसाचे घरी, जन्म सांभवीच्या उदरी, जन्म सांभवीचे उदरी, जन्म सांभवीचे उदरी, राजा कांतिये नगरी, राजा कांतिये नगरी, निरंतर रूपे राहिलासी, निरंतर रूपे राहिलासी, ध्यान मुद्रा मांडुनिया, ध्यान मुद्रा मांडुनिया, आणि वस्त्र शस्त्रे तेजुनिया, वस्त्र शस्त्र तेजुनिया, राहिला राहिला पै निरंजनिया, राहिला पै निरंजनिया, भक्ती भाव ओळखितो, भक्ती भाव ओळखतो, ऐसा मूर्त विटेवर, ऐसा मूर्त विटेवर, माझा बुद्ध आहे विटेवर, उभा राहिला निरंतर, उभा राहिला निरंतर, विष्णुदास नामयाचा दातार, विष्णुदास नामयाचा दातार, विष्णुदास नामयाचा दातार, विष्णुदास नामयाचा दातार, वर विठ्ठल पंढरी, वर विठ्ठल पंढरी, बुद्ध श्रीवसाचे घरी, बुद्ध श्रीवसाचे घरी, बुद्ध बौद्ध श्रीवसाचे घरी, जन्म सांभवीच्या उदरी, जन्म सांभवीच्या उदरी, जन्म सांभवीच्या उदरी, जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी. या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. बंधूंनो, आजकाल वारकरी संप्रदायामध्ये अनेक अभंग आहेत आणि सगळ संतांनी त्या अभंगाची रचना केलेली आहे. परंतु पैकी काही रचना, काही संतांच्या रचना ह्या पंढरीनाथाला किंवा भगवान पांडुरंगाला बुद्ध समजूनच केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीच्या अभंग भरपूर प्रमाणामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आलेले आहेत. परंतु मोठ्या खेदानं सांगावं वाटतंय बाप्पा हो, की असे अभंग कुठलाही कीर्तनकार तुमच्या समोर घेऊन त्याच्यावर कीर्तन आणि विश्लेषण करणार नाही. का तर त्याला माहीत असतं, त्याला एक ठराविक चाकोरी दिलेली असती त्या कीर्तनकाराला, आणि म्हणून तो चाकोरी न सोडता जेणेकरून ज्या अभंगावर आपणाला जास्तीत जास्त लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवावी, कपोल कल्पित गप्पा गोष्टी माराव्यात, आणि अशा आशयाचे अभंग ही मंडळी घेऊन येत असतात. परंतु श्री संत तुकाराम महाराज असू द्या, नामदेव महाराज असू द्या, किंवा निवर्ती दादा असू द्यात, माऊली असू द्यात, या लोकांनी या संतांनी जे सत्य सांगितलेलं आहे ते सत्य तुमच्यापर्यंत कधीच ही वारकरी मंडळी घेऊन येत नाही. कारण हे जर सत्य तुमच्या समोर वारकरी मंडळी जर घेऊन आली तर त्यांनी आजवर लपवलेला बुद्ध जो पांडुरंगाच्या रूपामध्ये पंढरीला नांदतो आहे ते उघडं पडल, आणि याची ते पुरेपुरे काळजी घेत असतात. पण बंधूंनो, मी
माझ्या या कार्यक्रमाअंतर्गत मी एक छोटे खानी मालिका म्हणा हवंय तर, कारण ही आता मालिका आपली समजायची. तर या मालिका अंतर्गत मालिकेचं नाव सांगतो अगोदर. श्री भगवान पांडुरंगाची बुद्धवाणी. श्री पांडुरंगाची बुद्धवाणी. पांडुरंगाला बुद्ध समजून ज्या संतांनी अभंग रचना केलेल्या आहेत, अशा अभंग रचना मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. पैकी 2 अभंग मी माझ्या व्हिडिओला मी तुम्हाला दिलेले आहेत. तर आता जो मी अभंग गायलेला आहे, वास्तविक पाहता मी माफ करा, मी गायक नाही, मी केवळ आणि केवळ कथाकार आहे. तरी गायकीचा गळा, गायकीचा रागदारी वगैरे हे मला जुजबी ज्ञान असलं तरी तितकंसं म्हणावंसं मला गायकीचं ज्ञान नाही. परंतु कथावाचक या अनुषंगानं लोकांसमोर अशा अभंगावर बोलण्याची मला सवय म्हणण्यापेक्षा अशा बोलण्याचा एक रबिदा माझा 3-3, 4-4 तासाचा असतो. कारण कथावाचक हा कथावाचकच असतो. आणि हे लक्षात घ्या की आता जो मी अभंग घेतलेला आहे ते श्री संत नामदेव महाराज यांचा. माझ्या लोकांना किंवा जे माझ्यावर कमेंट्स वगैरे करतात, अहो गुरुजी किंवा अहो बाबाजी, तुम्ही जो सांगितला अभंग तो तर या अभंगामध्ये आम्ही गाथा पाहिली, तर त्याच्यामध्ये तो अभंग आम्हाला मिळून आला नाही. तुम्ही खोटं सांगताय, तुम्ही खोटा प्रचार करताय. तर बाबांनो, हे तुमचं अज्ञान आहे. कारण मी जरी तुम्हाला अभंगाचा क्रमांक सांगितला असला तरी त्या क्रमांकाचा अभंग तुम्ही पूर्ण वाचित नाहीत. हा माझा दोष नव्हे. आणि म्हणून अशाही प्रश्नांना मी मागच्या गेल्या वेळेस म्हणजे बरेच दिवस झाले अशा उत्तरं देत असतो. तर माझ्यावर ज्यांना काही कॉमेंट्स करायचे, टीका करायची, अशा लोकांना मी आताही सांगतो की तुम्ही जरूर टीका करावी. कारण तुमच्या टीकेतूनच मला अधिकाधिक उजाळा मिळणार आहे. आणि म्हणून आजचा अभंग हा श्री संत नामदेव महाराजाचा आहे. आणि लिहून घ्या, अभंग क्रमांक 1195, ओवी क्रमांक 18, 19 आणि 21. तुम्ही म्हणताल हे असं कसं? तर हो, अभंग हा मोठा आहे, जवळजवळ 21 ओव्यांचा आहे. हा अभंग 21 ओव्यांचा आहे. परंतु आपणाला जे आवश्यक आहे, याचा अर्थ सगळं तर आवश्यकच आहे, पण ह्या मोबाईलच्या भीतीमुळं किंवा त्याच्यामध्ये ते बसत नसल्यामुळं आणि नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं संपूर्ण अभंग मी घेऊ इच्छित नाही. तुम्हाला जे पाहिजे असेल बुद्धत्वाचं अभंग तेवढंच मी इथं तुमच्या पुढं ठेवत आहे. चला मी सुरुवात करतो आता. हां, बौद्ध श्रीवत्साचे घरी. बौद्ध श्रीवत्साचे घरी म्हणजे हे बुद्ध कुठं आले, कुणाच्या उदरे आले, कुणाच्या घरी आले. तर श्रीवत्स म्हणजे थोडक्यात काय आपण म्हणतो, शेतकरी, गोपालक, गोपाळा किंवा ज्याला आपण क्षत्रिय म्हणतो नाही का. गाई गुरांचा आपल्या श्रीहरी कुठे वाढले, गोकुळात वाढले नाही का. आणि मग ते गोकुळामध्ये गाई गुरांचं संगोपन वगैरे करत होते. अशा पद्धतीचं एक धरूया आपण. मग बौद्ध श्रीवत्सांचे घरी. आता प्रत्यक्षात जर सांगायचं झालं तर खाल्ल्या अभंगावरून मी वर जांभलं होते. बौद्ध श्रीवत्साचे घर, जन्म सांभवीचे उदरी. सांभवी म्हणजे महामाया धराचा. कारण सांभवी म्हणजे महामाया. राजा कांतीये नगरी. राजा कांतीये नगरी. तुम्हाला माहिती आहे का, शुद्धोधन हा एक राजघराण्यातला शुद्धोधन शाक्य वंशातला होऊन गेलेला. त्या शाक्य वंशाच्या शुद्धोधनांच्या पोटी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, महामायेच्या पोटी. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की जन्म सांभवीचे उदरी. मग सांभवी म्हणजे नेमकी कोण? महामायाच आहे की अजून कोण आहे का? देवकी आहे
का कौशल्या माता आहे, आम्हाला सगळं सारखेच हो. आम्हाला कौशल्या माता आमचीच आहे, देवकी माता आमचीच आहे, माया देवी आमचीच आहे, नाही का. आम्ही भेदभाव ठेवत नाही, पण ज्याला भेदभाव ठेवायचा आहे ना अशी माणसं जाणूनपूर्वक बुद्धाला डावलण्याचा प्रयत्न करतात. आणि ही एक ब्राह्मणवादी सोच आहे. तर त्या ब्राह्मणवादी सोचेने काय केले, वारकरी संप्रदायावर कब्जा मिळवलेला आहे. म्हणून काही अभंग हे गाळले जातात, काही अभंग हे घेतले जात नाहीत. मला तर असं म्हणायचं आहे की काही दिवसानं गाथेतीलच असे अभंग गायब केली जातील, अशीही मला कधी कधी एक खंत वाटते, भीती वाटते. असून राजा कांतीये नगरी, राजा होता शुद्धोधन, राजा होता. राजा कांतीये नगरी म्हणजे कपिलवस्तू, कपिलवस्तूचा शाक्य कुळाचा शुद्धोधन हा राजा होता. शुद्धोधनाच्या पोटी आणि महामायेच्या पोटी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. अशा पद्धतीनं बौद्ध वस्तांचे घरी जन्म संभवीचे उदरी, निरंतर रूपे राहिला. आता निरंतर रूपे राहिला म्हणजे अनेक रूपे बदललेले आहेत भगवंतांनी. कृष्ण आहेत, राम आहेत, अनेक अवतार बदलले पैकी बुद्धही आहेत. ध्यान मुद्रा मांडोनिया, आता ध्यान मुद्रा कोणी मांडली हे इथं नीट लक्ष द्या. आता इथं कारण काय, ध्यान मुद्रा मांडोनिया, मग ध्यान मुद्रा प्रभू श्री रामचंद्रानं मांडलेली नव्हती किंवा भगवान श्रीकृष्णानं मांडलेली नव्हती. मग कुणी मांडली होती तर ते सिद्धार्थानं, गौतमानं. सिद्धार्थानं काय केलं, ध्यान मुद्रा मांडोनिया वस्त्र शस्त्र त्यजुनिया. तुम्हाला माहितीच असेल की महाभिनिष्क्रमणानिमित्त सिद्धार्थ आपल्या गृहत्याग केला आणि छंदक आणि कंटकाला घेऊन ते निरोप घेण्यासाठी गेले, वनामध्ये चालले. त्यावेळी नदी किनारी आपले सगळे अलंकार काढून घेतले, काय वस्त्र शस्त्र त्यागून टाकले, म्हणजे देऊन टाकले परत. तर वस्त्र शस्त्र त्यजून या आणि ध्यानमुद्रा मांडून या. आता योगीच होणार की तरी राहिला पाय निरंजन या. निरंजना नावाची एक नदी आहे बिहारमध्ये, जिथं बुद्धगया म्हणतो आपण तिला. त्या बुद्धगयाच्या नदीचं नाव निरंजन आहे, पण तो अलीकडे तिला फल्गू नदी असं म्हटलं जातं. तर त्या राहिला पाय निरंजन या, त्या निरंजना नदीच्या काठी भगवान गौतम बुद्धानं ध्यानमुद्रा मांडून वस्त्रशस्त्र सोडून तिथं आपलं आलय विज्ञानाच्या किंवा ज्याला आपण विश्वशांतीसाठी ते ईश्वराला भगवंताला प्रार्थना करत होती. आता तुम्ही काय लोक म्हणतील, सिद्धार्थानं बोधिवृक्षाखाली चिंतन केलं म्हणजे नेमकं कुणाचं केलं, मी सांगतो कुणाचं केलं. अहो सिद्धार्थानं बुद्धाचं चिंतन केलं. बघा आता कुणाचं केलं, बुद्धाचं केलं, प्रज्ञेचं केलं, बुद्धीचं केलं, ज्ञानाचं केलं. अशा पद्धतीचं त्याचा थोडंसं का आवाज उचलून बोललं की दमच लागतो, खोकलाच येतो आज. म्हणून आवाज उचलून मला बोलताच नाही. राहिला पाय निरंजनिया भक्तिभाव ओळख येतो, ऐसा अमूर्त मूर्त विटेवरी. आणि अशी ती भगवान बुद्धाची मूर्ती आज कुठं पाहतो आपण, ते चंद्रभागेच्या तिरी पाहतो. आणि काय लिहिलेलं, ऐसा अमूर्त मूर्त कुठं आहे ती, विटेवर आहे. आणि उभा राहिला निरंतर, तो आता तिथं निरंतर उभा राहिलेला आहे. 28 युग झाली, 28 युग झाली, तो तिथंच उभा आहे, आणखी हल्लेला नाही, निरंतर आहे तो. विष्णुदास नामयाचा दातार, म्हणजे हे अभंग कोणाचा आहे, नामदेवांचा. विष्णुदास नामयाचा दातार, वर विठ्ठल पंढरी, वर विठ्ठल पंढरी. आणि म्हणून बौद्ध श्रीवसाचे घरी, बौद्ध बुद्ध श्रीवसाचे घरी, जन्म सांभवीच्या उदरी,
जन्म सांभवीच्या उदरी राजा कांतीये नगरी राजा कांतीये नगरी निरंतर रूपे राहिलासी निरंतर रूपे राहिलासी ध्यान मुद्रा मांडोनिया ध्यान मुद्रा मांडोनिया वस्त्र शस्त्र तेजोनिया वस्त्र शस्त्र तेजोनिया राहिला पै निरंजनिया राहिला निरंजनिया भक्तिभाव ओळखे तू ऐसा अमूर्त विटेवर ऐसा मूर्त विटेवर राहिला राहिला उभा निरंतर राहिला उभा निरंतर बौद्ध बुद्ध श्रीवसाचे घरी बुद्ध श्रीवसाचे घरी जन्म सांभवीचे उदरी जन्म सांभवीचे उदरी जन्म सांभवीचे उदरी जय भीम जय भीम जय भीम।